मी आज आनंदीसाठी बनवलेला आहे उपमा आणि उपमा बनवताना आपल्याकडून ज्या बारीक बारीक चुका होतात त्यामुळे मुलं उपमा खात नाही. तर त्या चुका कोणत्या आहेत त्या मी या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वप्रथम आपण सामग्री बघूया. तर मी बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर, अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक मिरची मी बारीक चिरलेली आहे आणि एक कांदाही बारीक चिरून घेतलेला आहे. सोबतच मी अर्धा वाटी रवा घेतलेला आहे. सर्वप्रथम मी गॅसवरती एक कढई ठेवणार आहे आणि त्यात थोडंसं तेल टाकून घेणार आहे. तेल आपण छान असं गरम होऊ द्या आणि गरम झाल्यानंतर मी त्यात टाकणार आहे मोहरी. मोहरी छान अशी तडतडली बघा. मोहरी तडतडली की त्यात मी ॲड करणार आहे जिरा टाकल्यानंतर आपण जो बारीक चिरून घेतलेला कांदा होता तोही मी यात टाकलेला आहे. याला छान असं आपण परतून घेणार आहोत आणि परतल्यानंतर जी आपण मिरची चिरून घेतलेली होती ती मी यात टाकलेली आहे. नंतर मी यात ॲड केलेला आहे बारीक चिरलेला टोमॅटो आणि याला छान असे परतून घ्यायचे. परतून झाल्यानंतर मी त्यात ॲड करते रवा ॲड केल्यानंतर रव्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा त्याला कलर आलेला आहे आणि टोमॅटो आणि मिरची आणि कांद्याचा कलर खूप छान दिसतोय. भाजल्यानंतर मी त्यात ॲड करणार आहे गरम पाणी ॲड केल्यानंतर छान अशी त्याला उकळी येऊ द्यायची. तुम्ही बघू शकता छान अशी त्याला उकळी आलेली आहे. नंतर जी आपण कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली होती ती मी यात ॲड करणार आहे आणि कोथिंबीर टाकल्यानंतर खूप छान असा त्याला कलर आलेला आहे. त्यानंतर चमचा मी त्यात मीठ ॲड करणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता त्यात ॲड करायची आहे चिमूटभर अशी हळद, कारण हळद जास्त झाल्यानंतर उपम्याला कडवट अशी चव येते आणि त्यामुळेच लहान मुलं उपमा खाण्यासाठी नकार देतात आणि मुलांनी उपमा खाल्ला नाही की मग आपली त्यावर चिडचिड होते. बघू शकता उपमा छान असा तयार आहे आणि त्याला कलरही खूप छान आलेला आहे, कारण त्यात जे आपण टमॅटो आणि कोथिंबीर आणि कांदा ॲड केला आहे त्यामुळे ते खूपच सुंदर असं दिसतंय आणि मुलांनाही ते बघितल्यानंतर खावंसं वाटतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा. आनंदीसाठी छान असा उपमा तयार आहे आणि तो मी एका डिशमध्ये काढून घेणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांसाठी तुम्ही स्टीलचेच भांडे यूज करा, कारण प्लॅस्टिकचे भांडे कधी मुलांसाठी यूज करू नयेत. म्हणून मी एका स्टीलच्या प्लेटमध्ये उपमा काढून घेतलेला आहे आणि त्याला किती सुंदर असा कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता. चॅनलमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही बघू शकता आनंदीला उपमा दिल्यानंतर आनंदी किती आवडीने खातीये. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.